आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। कन्नडमधील बंजारा समाजाच्या मोर्चाला पोहरा देवीच्या महंतांचीही उपस्थिती। संविधानिक पद्धतीने आम्हाला एसटी मधून आरक्षण द्या, अन्यथा कायदेशीर मार्गाने घ्यावं लागेल। पोहरा देवी महंत। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हा मोर्चा होता। आमची मागणी ही संविधानिक आहे, योग्य लढाई सुरू आहे। रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही, त्यामुळे मोर्चा, आंदोलन, उपोषण या माध्यमातून आम्ही देखील सरकारला विनंती करत आहोत। हीच ज्या पद्धतीने बाकी समाजाला न्याय दिला त्याच पद्धतीने आम्हाला देखील न्याय देण्यात यावा। सरकारला काय इशारा देणार, आम्ही मागणी करत आहोत, दबाव आणत नाही। न्यायालयाच्या आणि केंद्र शासनाच्या नियमानुसार आम्ही एसटी प्रवर्गात बसतो, त्यानुसार संविधानिक पद्धतीने न्याय द्यावा, नाहीतर आम्हाला कायदेशीर मार्गाने जावं लागेल, असा इशारा पोहरा देवीचे महंत सुनील महाराज यांनी दिला आहे। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 342 नुसार ज्या अनुसूचित जमातीचं ज्या निकष आहेत त्या निकषांमध्ये माझा बंजारा समाज बसतो, माझी ही जमात बसते। त्याच निकषाच्या आधारे आम्हा बंजारा समाजांना आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एसटी कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन आहे। त्याच धर्तीवरती माझ्या बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये या महाराष्ट्रात रिझर्वेशन द्यावं, अशी सरकारकडे आमची प्रामाणिक मागणी आहे। या सरकारनं आमच्या या मागणीकडे लक्ष द्यावं आणि सरकारला जर पुरावे हवे असतील तर सरकारनं आमच्यासोबत चर्चा करावी। सरकारला आम्ही पुरावे देण्यासाठी ठाम आहोत, एवढंच बोलतो। महंतजी, आज आपण या ठिकाणी सामील झालेले आहात, आरक्षणकर्ते आहेत, सर्व समाज आहे, काय तुमच्या भावना आहेत आणि काय तुमचा इशारा आहे सरकारला? हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण मिळावे याकरिता आजचा हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सरकारला नम्र निवेदन करतो की आमची ही जे मागणी आहे ही संविधानिक पद्धतीने आहे, आमची ही जे लढाई आहे ही योग्य मार्गाने आहे। रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही, म्हणून सरकारला या आपल्या माध्यमातून, मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून जे न्याय इतर समाजाला दिलं तोच न्याय आम्हाला सुद्धा देण्यात यावे। एसटी आरक्षण आम्हाला मिळावे ही आमची मागणी आहे। ती ऑलरेडी आम्ही आंध्र कर्नाटकमध्ये आहोत, त्याची अंमलबजावणी करा ही आमची तुमच्या माध्यमातून शासनाला मागणी आहे। नाही, शासनाला इशारा देण्याचं कारण नाही, कारण आम्ही मागणी करत आहे, आम्ही काही दबाव आणत नाही। माननीय सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन आहे, केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन आहे आणि जे नॉर्म्स आहे त्या नॉर्म्समध्ये आम्ही बसतो, मग त्या आधारावर आम्हाला संवैधानिक मार्गाने न्याय द्यावे, नाहीतर कायदेशीर लढाई, संविधानिक लढाई, प्रशासकीय लढाई आणि रस्त्यावरची लढाईसुद्धा आम्ही लढू। आरक्षण मिळेल अशी खात्री आहे? एसटी आंध्र आणि कर्नाटकामध्ये ऑलरेडी एसटीमध्ये आहो, तेलंगणामध्ये एसटीमध्ये आहो, कर्नाटकामध्ये आम्ही एससीमध्ये आहो, महाराष्ट्रामध्ये आम्ही VJNTमध्ये आहे, UP साईडमध्ये जर गेलो आपण बिहार, UP, MP मध्ये OBCमध्ये आहे, 13 राज्यात OBCमध्ये आहे। तर तेलंगणा आणि आंध्राचे जे नियम आहे, निकष आहे ते केंद्रात आम्हाला लागू करावे। निश्चित आम्हाला केंद्र शासन आणि सरकारवर विश्वास असल्यामुळे आम्हाला आरक्षण देतीलच, यामध्ये शंका नाही। राज्यामध्ये हा आंदोलनाचा विषय पेटलेला आहे। आता पुढं आम्ही फक्त वाट बघणार आहे की शासनाने लवकरात लवकर हे एसटीचं आरक्षण समाजाला लागू करावं, अन्यथा पुढचे आदेश आम्ही देऊ। संपूर्ण राज्यामध्ये बंजारा समाजाच्या मताचा जे आमदार फायदा घेतात त्या आमदारांना रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही। सर्व आमदारांनी जिथे जिथे बंजारा बहुल भाग आहे, ज्या बंजारा लोकांचे मतदार जे आमदार घेतात त्यांनी पटापट शासनाला पत्र द्यावं आणि अन्यथा पुढच्या काळामध्ये कोणी मंत्री बंजारा मतदारसंघामध्ये कोणी फिरणार नाही, असेही आदेश आम्ही देऊ पुढे चालू आहे। बाकीच्या ठिकाणी जे एसटीचं आरक्षण आहे तेच आम्हाला आरक्षण इथे मिळायला पाहिजे आणि ते आम्ही घेऊनच राहणार आहे। बाकीच्या शासन दरबारामध्ये जो निर्णय त्यांनी केलेला आहे हैदराबाद गॅझेटनुसार आमची मागणी ही आम्हाला द्यायलाच पाहिजे आणि आरक्षण हे आम्हाला मिळायलाच पाहिजे। धन्यवाद।